चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण बघितल्या तोंडाला पाणी सोडणारा, लगेचच खावासा वाटणारा, तोंडात टाकल्या विरघळणारा अतिशय पौष्टिक असा पदार्थ करणार आहोत। तो म्हणजे खरवस। म्हशीच्या चिकाचा खरवस आपण आज बनवायचा आहे। यासाठी मी म्हशीचा चीक घेतलेला आहे। अर्धा लिटर म्हशीचा चीक आपण इथे वापरणार आहोत। या अर्धा लिटर चिकामध्ये मी फुलपात्र भरून दूध टाकणार आहे, म्हणजे पावशेर दूध आपण वापरणार आहोत। चीक किती पातळ आणि किती घट्ट आहे यावर आपण दूध किती टाकायचं हे ठरतं। आता मी साखर 1 वाटी याच्यामध्ये टाकलेली आहे। साखर आपण चांगली मिक्स करूया। म्हशीचा किंवा गाईचा चीक हा पहिल्या दिवसाचा, दुसऱ्या दिवशीचा आणि तिसऱ्या दिवशीचा असतो। पहिल्या दिवशीचा चीक हा खूप घट्ट असतो, त्याला जास्त दूध टाकलं तरी चालतं। दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीचा चीक हा थोडासा पातळ असतो, म्हणून त्याला कमी दूध वापरायचं। हा आहे ना दुसऱ्या दिवशीचा चीक आहे, म्हणून तो घट्टही नाहीये आणि पातळही नाहीये, म्हणून मी पावशेर दूध इथे वापरलेलं आहे। तुम्हाला जर पहिल्या दिवशीचा घट्टसर चीक मिळाला तर चिकाचं प्रमाण पावशेर घ्यायचं आणि दुधाचं प्रमाण अर्धा लिटर घ्यायचं। आणि तिसऱ्या दिवशीचा अगदी पातळसर तुम्हाला चीक मिळाला तर ना तुम्ही फक्त चीकच वापरू शकता, त्यात दूध नाही टाकलं तरी चालतं। आता याच्यामध्ये मी थोडीशी विलायची पावडर टाकणार आहे, त्याचबरोबर थोडंसं केसर सुद्धा टाकणार आहे। याने चव खूप छान येईल खरवसला। जास्त नाही, 3 हिरवी विलायची मी सोलून घेतली होती आणि ती कुटून घेतली होती। त्याची पावडर मी याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि ती चांगली मिक्स केलेली आहे। आता अगदी थोडंसं केसर आपण याच्यामध्ये टाकूया। थोडंसं केसर आपण या दुधामध्ये मिक्स करायचं आहे आणि थोडंसं केसर आपण नंतर टाकायचं आहे वरून। केसर आणि विलायचीने खरवसला इतका सुंदर सुगंध येतो ना, अगदी मस्त फ्लेवर येतो, म्हणून जरूर टाकावा, स्किप करू नका। यातील साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर हा चीक आपण वाफवायला ठेवायचा आहे। साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे। मी एक डबा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवूनही घेतलेला आहे। कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे, त्याच्यावरती एक स्टँड ठेवलेला आहे आणि हा धुतलेला डबा आपण याच्यावरती ठेवूया। डबा धुवून घ्यायचा, म्हणजे खरवस याला चिकटून राहत नाही। आता साखर मिक्स केलेलं चीक आपण याच्यामध्ये टाकूया। वरून थोडंसं केसर मी टाकणार आहे। आता या डब्याला झाकण लावूया आणि कढईवरती सुद्धा झाकण ठेवूया, म्हणजे अगदी छान वाफ लागेल याला। डब्यावरती झाकण ठेवलं कारण खालचं पाणी डब्यामध्ये जाऊ नये म्हणून। आणि आता आपण कढईवरती झाकण ठेवूया, म्हणजे डब्याला चांगली वाफ लागेल। 20 ते 25 मिनिटे हा चीक आपण वाफवून घ्यायचा आहे, की मस्त गरमागरम खरवस तयार होऊन जाईल। 20 मिनिटे झालेली आहेत। आता आपण चेक करूया खरवस झाला आहे का नाही। यासाठी आपण टूथपिक घ्यायचं किंवा चमचा, चाकू काहीही घेतलं तरी चालतं। मी चाकू घेते आहे। चाकू आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि बघूया। बघा, अजिबात चिकटलेला नाहीये चीक, म्हणजे खरवस अगदी परफेक्ट शिजलेला आहे। तुमच्या चाकूला जर खरवस चिकटला तर तुम्ही आणखी 5 ते 10 मिनिटे ठेवा, पण 20 मिनिटांमध्ये अगदी छान शिजतो खरवस। आता हा खरवस आपण थंड होऊ देणार आहोत आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। 5 ते 6 तास फ्रीजमध्ये मी हा डबा ठेवला होता, आता बाहेर काढलेला आहे। खरवस आता चांगला सेट झाला असेल, आपण बघूया। आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि केसर विलायचीमुळे सुगंध तर इतका अप्रतिम येतो आहे ना, खूप छान सुगंध येतो आहे। आता आपण खरवसाच्या वड्या पाडून घेऊया। आणि आपली जुनी जाणती मंडळी सांगतात की खरवस हा गरम गरम कधीच खायचा नाही, किंवा खरवस केल्या केल्या लगेचच खायचा नाही। खरवस हा 5 ते 6 तासानंतर खायचा। तसाही खरवस हा थंडच चांगला लागतो, म्हणून केल्या केल्या आपण खातच नाही, तर फ्रीजमध्ये ठेवतो आणि थंड थंड खरवसच आपण खातो, अतिशय सुंदर लागतो। आता चिकाचं दूध म्हणजे काय हेही बऱ्याच जणांना माहिती नाहीये। गाईला किंवा म्हशीला वासरू झाल्यानंतर जे पहिलं दूध येतं त्याला चिकाचं दूध असं म्हटलं जातं। यापासून खरवस बनवला जातो। हा अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे। खरवस खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कारण अगदी हाय प्रोटीन पदार्थ आहे हा। आयुर्वेदामध्ये गोपियूष म्हणजेच चिकाचं दूध याला अमृत म्हटलं जातं। खूप साऱ्या आजारांवर हे रामबाण औषध मानले जाते। खूप साऱ्या औषधांच्या निर्मितीमध्ये हे चिकाचं दूध वापरलं जातं। लहान मुलांना तर हा खरवस अधूनमधून अवश्य खायला द्यावा, हे इम्युनिटी बूस्टरचं काम करतं। खूप साऱ्या आजारांपासून मुलांना दूर ठेवतं।
अशा पद्धतीने अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आपण आज बघितलेली आहे. अगदी मऊ लुसलुशीत खरवस झालेला आहे. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारा झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं खरवस नक्की करा. अगदी परफेक्ट प्रमाण मी यामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही ही रेसिपी अवश्य घरी ट्राय करा आणि तुम्ही बनवलेला खरवस कसा झाला आहे हे मला कमेंट करून सांगायला बिलकुलच विसरू नका. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला जर आजची आपली खरवसची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त पौष्टिक रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन. धन्यवाद.